पनीर टिक्की करून दाखवत आहे। त्यासाठी इथे गॅसवर पॅन ठेवला आहे आणि 1 टीस्पून येईल एवढं थोडंसं मी बटर टाकत आहे। बटर थोडं वितळलं आहे। त्याच्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा मी बारीक कापून घेतलेला आहे, तो टाकत आहे। यामध्ये 1 टेबलस्पून होईल लसूण मी कापून घेतलेला आहे, तो टाकत आहे। 4 मी हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे, ते पण टाकत आहे। अर्धा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे। हे स्लो गॅसवर थोडंसं परतायचं आहे। ते मी एक अर्ध गाजर कापून घेतलेलं आहे, ते टाकत आहे। 4-5 मी बीन्स घेतलेले आहेत, त्या बारीक कापून घेतलेल्या आहेत, त्या टाकत आहे। मी पाव वाटी कॉर्न घेतलेले आहेत। हे 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। जास्त शिजवायचं नाहीये, भाज्या क्रंची असल्या पाहिजेत। मध्ये मी मिक्स हर्ब 1 टीस्पून टाकत आहे। 1 टीस्पून ओरिगानो, 1 टीस्पून चिली फ्लेक्स, अर्धा टीस्पून मीठ, पाव वाटी मी कोथिंबीर कापलेली टाकत आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असतील तर आपले इंडियन मसाले पण तुम्ही घालू शकता। हे मिश्रण थंड होऊन द्यायचं आहे। इथे मी 1 वाटी घरी बनवलेलं पनीर आहे, ते मी असं क्रश करून घेतलेलं आहे। आता हे मी एका बाउलमध्ये टाकत आहे। पनीरमध्ये मी 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतला आहे। 1 चमचा मी मैदा घेतला आहे। आता याच्यामध्ये ह्या ज्या भाज्या परतून घेतल्या होत्या त्या मी टाकत आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हे मी हाताने चांगलं मिक्स करून घेत आहे। हे चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला ज्या आकारामध्ये टिक्की करायची असेल तेवढा तुम्ही गोळा घ्यायचा आणि असा पसरून मी चीजचे स्लाइस होते त्याचे असे छोटे-छोटे मी तुकडे करून घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे चीज क्यूब असेल तर तुम्ही ते क्यूब पण टाकू शकता। मी याच्या मधोमध चीज ठेवत आहे। हे चीज ऑप्शनल आहे। जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही ठेवलं तरी चालण्यासारखं आहे आणि हे बंद करून घेत आहे। अशा सर्व टिक्क्या करून घ्यायच्या आहेत। याच्यामध्ये मी ज्या भाज्या घातलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। हे मी सर्व टिक्की करून घेतलेली आहे। याच्यामध्ये जर ह्या टिक्क्या तुम्हाला लगेच तळायच्या नसतील आणि तुम्हाला 2-4 दिवसांनी करायचं असेल तर तुम्ही याच्यातल्या टिक्की एखाद्या अशा कंटेनरमध्ये प्लास्टिक कंटेनर घेऊन तुम्ही याच्यामध्ये हे ठेवून देऊ शकता आणि ज्यावेळेला पाहिजे असेल त्यावेळेला तुम्ही हे डीप फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे आणि त्यावेळेला तुम्ही हे मग आधी अर्धा 1 तास काढून मग तुम्ही ह्या तळून घ्यायच्या आहेत किंवा शॅलो फ्राय करायच्या आहेत। ह्या ज्या टिक्क्या आहेत मी डीप फ्रीझरमध्ये ठेवून देत आहे। गॅसवर मी पॅन तापत ठेवला आहे। याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे टिक्की भाजण्यापुरतं। तेल गरम झालं आहे आणि ह्या टिक्क्या मी ठेवत आहे। आता मी हे पलटून घेत आहे। हे स्लो गॅसवरच करायचं आहे। दुसरी पण बाजू मी पलटून घेत आहे। जर तुम्हाला हे डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही ह्याला मैद्याचं कोटिंग करून त्याच्यावर ब्रेड क्रम्ब लावून तुम्ही हे डीप फ्राय पण करू शकता। कटलेट दोन्ही बाजूने मी फ्राय करून घेतलेले आहेत। आता मी प्लेटमध्ये काढत आहे। हे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी असेल त्याच्यावर तुम्ही हे खाऊ शकता। हे मी आता तोडून दाखवत आहे। हे बघा चीज कसं आतमध्ये वितळलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट झालेले आहेत। वरून क्रिस्पी आणि आतमध्ये सॉफ्ट।